दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सदबूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित रोजगार मेळाव्यात 200 तरुणांनी सहभाग नोंदवला। यामध्ये अनेकांना जागेवरच नोकरीचे प्रमाणपत्र देण्यात आले। सोलापूर शहर परिसरातील नामांकित 4 कंपन्या व 1 साखर कारखान्यामध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सदबूरे यांनी प्रयत्न केले। यासाठी अनेक तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला गेला। हा रोजगार मेळावा कंपनीचे व्यवस्थापक महांतेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे। यावेळी दक्षिण सोलापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सदाशिव होनमाने, तुकाराम मुळेवाडी, नागेश भरले, कोडगीचे महेश पाटील, राजकुमार उपासे, अंबन्ना कुलकर्णी, पतसंस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ सदबूर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचं वृत्त संकलित केले आहे नारायण घंटे यांनी। आज या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अशा या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा महालक्ष्मी प्रशालेचे मुख्याध्यापक या सोमेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष, आमचे मित्र श्री अण्णाप्पा सदबूर सर, त्याचबरोबर पार्लेजी कंपनीचे मुख्य मॅनेजर व्यवस्थापक, त्यांचे प्रतिनिधी सन्माननीय महांतेश पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय स्वामी साहेब, गावातील काही प्रतिष्ठित नागरिक, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे असे युवक वर्ग, बंधूंनो, आताच अण्णाप्पा सदबूर सरांनी रोजगार मेळाव्याचा उद्देश काय आहे, हा मेळावा काय घेण्यात आला, मेळाव्याचा उद्देश त्यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि सविस्तररित्या आपल्याला सांगितले आहे। त्यांच्या ऐकण्यामध्ये, त्यांच्या वर्गामध्ये जे काही कंपन्या आहेत यामध्ये शिवाजी वर्क्स लिमिटेड शिवशाही, पार्लेजी कंपनी MIDC चिंचोळी, त्याचबरोबर जैन शुगर फॅक्टरी आचेगाव, आणखीन एक कंपनी, असे 4-5 कंपन्या त्यांच्या ओळखीच्या आहेत। त्यांचा संपर्क दांडगा आहे, त्यांचं कार्य खूप मोठं आहे। खरं तर वास्तविक पाहता अण्णाप्पा सदबूर शिक्षकी पेशामध्ये चुकून आलेले आहेत असं मला वाटतं, आणि यांनी शिक्षकी पेशातून समाजकार्याला वाहून घेतलं। समाजकार्य खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं चालू आहे। समाजातील, या तालुक्यातील, या जिल्ह्यातील त्यांचं जास्तीत जास्त लक्ष आज तालुक्यावरती आहे की या तालुक्यातील कोणत्याही अन्यायग्रस्त व्यक्तीसाठी, जळीतग्रस्त व्यक्तीसाठी, गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं घेणं असेल, महिलांना सक्षमीकरण करण्याची शिबिरं असतील, महिलांना शिलाई मशीनचं प्रशिक्षण देण्याची शिबिरं असेल, कर्ज वाटप करण्याची शिबिरं असतील, असे अनेक प्रकारचे शिबिरं, उपक्रम, कार्यक्रम ते स्वतः या सोमेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून ते आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये राबवित असतात। ते समाजाचा सेवा करताना तडीत आपली गोरगरीब हे काम करणे आता ह्या काही लोक कमी झालेले। आता हे गोष्ट आम्हाला सोडून दिसत आहे सदबूर सरांनं जे आज तुम्हाला इथं बोलून घेतलं। आज आपलं परिस्थिती म्हणजे घरदार हे मोठं गोष्ट आहे। शिकून जर घरी बसलो तर प्रपंच कसा चालणार। आता जर आपली नोकरी असेल तर मुलगी देणार आहे, आपण कुठे काम करत नसलो तर आपल्याला मुलगी कोण देणार। शेती जर प्रश्न म्हणतात, शेतकरी म्हटलं तर कोणी मुली देत नाही। तुम्ही कंपनीमध्ये जावा, कुठे फॅक्टरीमध्ये जावा, कुठं पण कामं करा, तुम्हाला तिथे 4 पैसे येतात, आपलं सहकुटुंब सहपरिवार चांगलं राहतात। शेतीमध्ये अशा परिस्थिती आपण पिकवतो ते पिकाचं आमच्या हाताबाहेर गेलेलं आहे। हमी भाव नाही, शेतकऱ्याला निसर्गाचा कोप आहे, वेळेवर पाणी येत नाही, असं शेतकऱ्याला काही प्रश्न असताना आज सदबूर सरांना आज आपल्या जे पिढी आहे ना, तुमची घरादाराचा प्रश्न होते, बेरोजगाराचा प्रश्न असू दे, आता आपले मॅनेजर, पार्ले कंपनीचे मॅनेजर साहेबांना जे उपक्रम राबवले ते चांगल्या पद्धतीने राहिले। आपण आता 10 रुपये कमवतो, आम्हाला 100 रुपये पगार आहे, पण 100 रुपयाचा 2 रुपये कमी पडू दे, आपण कामी लागलो तिथं कंपनीमध्ये कलाम, आमच्या घरातल्याला पण चांगलं वाटतात आणि गावामधल्या पण चांगलं वाटतं। आपण यसराजी होत नाही, आपण खाली बसलो, पगार कमी आहे, तिथं कशाला जायचं, आपण हे करत तर आपली काही तर चुकतो। मला काय मत आहे, आपण कुठल्या तर कामात पाहिजे। आपण जर बाहेर फिरलो तर घरी बघा आपलं 10 रुपये खिशात न जात नाही, पण आपण कामाला गेलो तर 100 रुपये हातात येतात। 10 रुपये खर्च होऊ दे, वेळाची किंमत कळू दे। आज जे सदबूर सरांनी जे चांगली गोष्ट केली, युवा तरुण पिढीसाठी चांगली उपक्रम आहे।
याची तुम्ही पाठबळ घ्या. आज तुम्हाला जे मी सांगतो पार्ले कंपनीचं मला रिस्क नाही तिथं, तुम्हाला हातात पेमेंट मिळतात आणि येण्या जाण्याची पण घरी सोय आहे. आणि तुम्ही जर 2-3 महिने 4 महिने कामाला लागा आणि पुढे आपण मॅनेजर साहेबांना मी स्वतः बोलतो, तुम्हाला जर खर्च पडत नसेल तर आपण 1000, 2000, 5000 आपण मागून घेऊ. आपण त्या कंपनीला सद्गुरू सरला घेऊन आपण त्याच्या मागे लागून आपण परत आपण पगार वाढवून घेऊ. आपण पहिला कामाला लागू. बरोबर आहे का ना? युवा तरुण पिढीला मी सांगतो, पहिला आपण कामाला लागू आणि कंपनीमध्ये तुम्हाला खर्चाचा नफा तोटा नाही मिळाला तर आपण तुम्ही पोटासाठी पण आपण हक्काला मागू. कमवून काढण्यासाठी काही नाही. आपण शिकलो, आता रोजगारचा प्रश्न झाला, शिकून काही नोकरी मिळत नाही. 10 लाख करू द्या, 20 लाख करू द्या, संस्थेमध्ये कुठेही मिळत नाही. मिळालं तर आपल्याला ते हमी पण देऊ शकत नाही. आज आपण 10 रुपयाचा 100 रुपयाचा 1000 रुपयाचा आपण दररोज आपल्याला पैसे मिळतो. आपण कमायचं, आमचं कष्ट आणि आमच्या घरात सगळ्याला चांगलं वाटतात. आपण या कंपनीला आपण विचारतो, साहेब मॅनेजर साहेब, आपले तरुण पिढी किती येतील त्याच्या तुमची पाठीशी राहा आणि तुमचे सद्गुरू सर असू दे, सर असू दे, काही लोकांचं मला नाव माहित नाही, ते पण सगळे तुमच्या पाठीशी आहेत. आपण कंपनीला तुम्ही या लोकांना घेऊन जावा, येण्याची सोय करा, नाश्त्याची काय अडी अडचण असेल तर सर आहे त्याच्या पाठीशी, तुम्ही त्याच्या मागे लावा. आमच्या गावात किती होईल मी पण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. काही बोल शिकून घरी बसल्याचं, त्याला तर शिकून घरी बसलाय काहीतरी अडचण येतात, त्यामुळे आपण त्याच्या हातवातून तुमच्या माझ्यातून 4 पैसे होऊ दे, त्याला नोकरी देऊ, प्रपंच चांगला होऊ, हेच पुण्य आहे. काय न्यायचं आयुष्यामध्ये? आपण एकाचं घरदार संसार चालवतं तेच पुण्य होतं आमच्या हातात.